माहूर गडावरील महंत मधुसूदन भारती महाराजांचे निधन. 99व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. अशोक चव्हाणांकडून शोक. तीर्थक्षेत्र माहूर गडावरच्या दत्त मंदिराचे महंत मधुसूदन भारती महाराज यांना आज देवाज्ञा झाली. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि त्यांचे वय 99 वर्ष असल्याचं सांगण्यात आलं आहे. उद्या रविवारी दुपारी 3 वाजता माहूर गडावरच त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात येणार आहेत. महाराजांच्या निधनामुळे माहूर गडावर शोककळा पसरली असून भाविकांनी दुःख व्यक्त केले. सन 1978 पासून ते आजतागायत देवस्थानचे महंत म्हणून गादीवर विराजमान होते. महाराजांच्या देवाज्ञेवर खासदार अशोक चव्हाण यांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मधुसूदन महाराजांच्या निधनाचे वृत्त समजताच माहूरगड परिसरातील सर्वच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने आणि व्यवसाय बंद ठेवून दुःख व्यक्त केले, तर परिसरातील नागरिक आणि भाविकांनी गडाकडे धाव घेतली. मोठ्या संख्येने महंत गडाचे भाविक आणि समाजातील प्रतिष्ठित मंडळी देखील महाराजांच्या अंत्यदर्शनासाठी आल्याचं दिसून आले. खासदार अशोक चव्हाण यांनी ट्विटरवरून शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. माहूर येथील श्री दत्त शिखर संस्थानचे महंत श्री मधुसूदनजी भारती मालक महाराजांना देवाज्ञा झाल्याची बातमी मन सुन्न करणारी आहे. त्यांच्या देवाज्ञेमुळे आध्यात्मिक क्षेत्रातील एक दीपस्तंभ हरवला आहे. गेल्याच आठवड्यात मी त्यांचे दर्शन घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. महाराजांनी आपल्या जीवनकार्यात केवळ भक्तीचा मार्ग दाखवला नाही, तर सेवा आणि मानवतेची शिकवण दिली. माहूर गडावरील दत्तशिखर संस्थानची आध्यात्मिक परंपरा त्यांनी अत्यंत प्रभावी आणि शिस्तबद्ध पद्धतीने जपली. महाराजांच्या रूपात एक थोर विचारवंत आणि मार्गदर्शक हरपले आहे. त्यांचे कार्य आणि शिकवण भक्तांच्या माध्यमातून सदैव अजरामर राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा शब्दात खासदार अशोक चव्हाण यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, माहूर, नांदेड.